आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे, कारण मी आज सकाळी लवकर उठलोय. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यायाम झाला आणि नॉर्मली मी ज्या टाईमला उठतो त्या टाईमीपर्यंत माझं सगळं आवरलं होतं. त्यामुळे पुढचा जी वेळ असतो तो माझ्यासाठी बोनस ठरतो. त्यावेळेत मी दुसरं काहीतरी काम करू शकतो, नाहीतर माझ्या स्किल्सवरती मी वर्क करू शकतो. तर आता मी पांढरीत चाललोय. काल राहिलेला लसूण काढायचा आहे. पप्पा पुढे गेलेत, मी त्यांना जरा आता जाऊन मदत करतो. कालच्या शॉर्ट सर्किटचा विषय बघा केवढा मोठा झालाय. नक्की काय विषय झालता हे माहिती करून घ्यायचं असेल तर कालचा व्लॉग बघा. उगीच शेतकरी त्यांच्या मालाचा दर मागत नाहीत. ह्या 2 ओप्यांमधलं एवढं राहिलं होतं आणि वर असलं ऊन होतं. असल्या उन्हात हे काढायचं म्हणजे सुखाचं काम नाही. हात दुखायला लागले होते, हाताला गट्टे पडले होते, तरी पण करायला लागते शेतकऱ्याला. शेरड न्यायला आलतो, पण मम्मीनं ऑलरेडी शेरड सोडली होती, म्हणून मी पण आलो त्यांच्यासोबत माघारी. आता ती पुढं जी आहे ना, तिचं नाव राधी आहे. 2 पिल्ली आणलेत बरं का बाहेरून, तर ती त्यांना पाजती. तर ती ओरडत होती, बारकी पिल्ली, तर ही पण ओरडायला लागली. ती काय यांची आहे नाही, तरी पण तिला तिनं माया लावली तेवढी. माघारी जाऊन सगळा लसूण काढला आणि एका साईडला ठेवला. मग जेवायला बसलो. जेवून सगळ्यांनी मिळून लसूण सोलला. ही राधी बघा, तिला वरचं पान खायचंय म्हणून माझ्या पायावर पाय देऊन उभा राहिल्या. फायनली लसूण सोलून पण झालाय. आज पण वाड्यातल्या लोकांनी आम्हाला मदत केली. आता मी ही भारा टाकायला चाललोय. अजून बाकीचा पप्पा घेऊन येतात. झालं बाबा एकदाचं लसूण. आत्ताच फ्रेश होऊन बसलोय बघा. कॉल याला चालू झालेत. लसूण कितीला देतोय, काय देतोय, लवकरात लवकर गेला तर बरंच होईल. आता कंटाळा आलाय खूप, जरा आराम करतो. तर आजच्या ब्लॉगसाठी इथंच पूर्ण विराम देऊया.